नमस्कार, इंडिया 18 न्यूज में आपका स्वागत है। आपके साथ मैं हूं आरती सेंचा। रुक करते हैं इस वक्त की तमाम बड़ी खबरों की ओर। खबर है कर्नाटक राज्य के जिला चिक्काबल्लापुर से, जहां शुक्रवार को बीजेपी जिला ओबीसी मोर्चा ने चिक्काबल्लापुर के अंबेडकर सर्कल में एक बड़ा विरोध प्रदर्शन किया है, जिसमें राज्य कांग्रेस सरकार पर पिछड़ा वर्ग को अनुदान जारी करने के लिए सौतेली मां की नीति अपनाने का आरोप लगाया गया। विरोध प्रदर्शन में सिडलगट्टा के सिकल आनंद गौड़ा, ओबीसी मोर्चा के जिलाध्यक्ष अंजनेय गौड़ा सहित कार्यकर्ता मौजूद रहे। प्रदर्शन में बीजेपी नेताओं ने कांग्रेस सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। शिदलाघट्टा बीजेपी तालुके अध्यक्ष सेकाल आनंद गौड़ा ने इस अवसर पर कहा है कि सीएम सिद्धारमैया के नेतृत्व वाली कांग्रेस सरकार जो चुनाव से पहले झूठे वादे करके सत्ता में आई थी, समय विकास के लिए कुछ नहीं किया, वह बर्बाद कर रही है। बजट में पिछड़े समुदायों के कल्याण के लिए केवल श्रेणियां घोषित करती है, जबकि वास्तव में जारी की गई राशि कम है। उन्होंने कहा है कि अपने राजनीतिक लाभ के लिए अहिंसा मंत्र का जाप कर पिछड़े समुदायों का इस्तेमाल करने वाले सीएम सिद्धारमैया ने पिछड़े समुदायों के कल्याण के विकास के रास्ते पर पत्थर बिछाए हैं। उन्होंने कहा है कि सरकार शहरी और ग्रामीण क्षेत्रों में बुनियादी ढांचा उपलब्ध कराने के लिए लगन से काम नहीं कर पा रही है। इसके अलावा अनुदान नहीं मिलने से राज्य में विकास अवरुद्ध है। इस सरकार में भ्रष्टाचार आम बात है। बीजेपी ने लगातार सरकार के खिलाफ लड़ाई लड़ती आ रही है। इस अवसर पर बीजेपी नेता ने उप जिलाधिकारी के माध्यम से राज्यपाल को पत्र रवाना किया। इस अवसर पर मोर्चा के महासचिव लक्ष्मीपति, कार्यकारी सदस्य अंजिनप्पा, एसी मोर्चा के जिलाध्यक्ष वेंकटेश प्रताप, सुरेंद्र गौड़ा, जिला मीडिया समन्वयक वी मधुचंद, गौरी बिदानूर, तालुक महासचिव वेणु, शिव कुमार, वासु, नागेश और अन्य उपस्थित रहे हैं। कर्नाटक राज्य के जिला चिक्काबल्लापुर से इंडिया 18 न्यूज के लिए सलामुद्दीन की रिपोर्ट। ಕೇವಲ ಬೋಗಸ್ ಏನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನ ಜನರಿಗೆ ತಲುಪಿಸತಕ್ಕಂತ ಕೆಲಸನೂ ಮಾಡದೆ ಕೇವಲ ಸುಳ್ಳುಗಳ ಭರವಸೆ ಮೇಲೆಗೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದುವರೆಗೂ ಯಾವುದೇ ಅನುದಾನಗಳನ್ನ ಕೊಡದೆ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಕೇವಲ ಕಪ್ಪು ಬೂದಿಯನ್ನ ಅರ್ಥತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಏನು ನಿಗಮ ಮಂಡಳಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಈ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೆಲ್ಲ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಕ ಬಂದ ಮೇಲೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಎಸ್ಟಿ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಸುಮಾರು 187 ಕೋಟಿ ಬೇರೆ ಹೊರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆ ಹಣವನ್ನ ಉಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೇರವಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ ಕೂಡ ಹಗರಣದಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ 14 ಸೈಟ್ಗಳನ್ನು ಪಡೆಯೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅವರು ನೇರವಾಗಿ ಭಾಗಿಯಾಗಿರ್ತಾರೆ। ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಸುಮಾರು ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ಹಗರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಮೈಸೂರಿನವರೆಗೂ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಸಿ ಮುಟ್ಟಿಸಿದ್ರು ಸಹ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಈ ಬೋಗಸ್ ಅನುದಾನಗಳು ಆಗಿರಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳಿಗೆ ಹಣವನ್ನ ಒದಗಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಬೊಕ್ಕಸವನ್ನ ಖಾಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ಕೂತಿರೋದ್ರಿಂದ ಯಾವುದೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ 1 ನಯಾ ಪೈಸನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ನೀವು ಈಗಾಗಲೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಬೋಗಸ್ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳಿದಾವೆ ಅದನ್ನ ಕೂಡಲೇ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನ ಕೂಡಲೇ ನಿಲ್ಲಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಆ ಹಣವನ್ನ ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ, ನಿಗಮ ಮಂಡಳಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಬಳಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಒಂದು ಉನ್ನತೀಕರಣಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ